नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एकीकडे देश स्वातंत्र्य दिन साजरा करत होतं, तर सांगलीमध्ये मात्र एकमेकाच्या शेजारी असणारे दोन कुटुंब कचरा टाकण्यावरून भांडण करत होतं। या भांडणातून शेजाऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याला शेजार धर्मचा विसर पडला आणि त्याने थेट चाकू आणि हातोड्याने पती पत्नीवर घाव घालत त्यांना गंभीर जखमी केलं। यामध्ये पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी आहे। 15 ऑगस्ट निमित्त संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात मग्न होता। मात्र सांगलीच्या कुपवाडमधील श्यामनगरमध्ये मात्र एक अत्यंत संतापजनक घटना घडली आणि एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं। सूर्योदय झाला, सगळीकडे देशभक्तीपर गीतांची गूंज सुरू होती आणि श्यामनगरमध्ये मात्र दोन कुटुंबामध्ये जोराचं भांडण सुरू होतं। फरीद शेख आणि मोहन केसरकर हे दोघेही एकमेकाच्या शेजारी राहतात। या दोन्ही कुटुंबांमध्ये नेहमीच या ना त्या कारणावरून वाद होत असायचे। कालचे भांडण मात्र अगदी क्षुल्लक कारणावरून सुरू झालं। फरीद शेख यांच्या कुटुंबातील कुणीतरी घरातील कचरा हा मोहन केसरकर यांच्या घराजवळ टाकला होता। यावरून मनीषा केसरकर यांनी त्यांना जाब विचारला। त्यावेळी दोन्ही कुटुंबामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली। तेव्हा अचानक दोन्ही कुटुंबातील इगो हा जागा झाला आणि दोन्ही कुटुंबातील महिलांच्या भांडणात पुरुषांची एंट्री झाली आणि कचरा टाकण्याच्या वादामध्ये मागचे पुढचे वाद निघाले। त्यावेळी फरीद शेखने डोक्यातला राग शब्दात व्यक्त न करता त्याने घरामध्ये जात घरातून हातोडा आणि चाकू घेऊन बाहेर आला। रागामध्ये थेट त्याने आधी मोहन केसरकरवर हातोड्याचे घाव घालण्यास सुरुवात केली। नवऱ्याला वाचवण्यासाठी पत्नी मनीषा केसरकर यामध्ये पडल्या। त्यावेळी रागामध्ये असणाऱ्या फरीद शेख मनीषा केसरकर या महिला असल्याचे विसरले आणि त्यांनी मनीषा केसरकरवर देखील चाकूने आणि हातोड्याने जोराचे घाव घातले। दोघेही पती पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले। त्यावेळी काही नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न देखील केला, तर काहींनी पोलिसांना खबर देऊन बोलावून घेतले। वास्तविक संपूर्ण पोलीस दल ध्वजारोहणासाठी तयारी करत होते, तरी देखील या घटनास्थळी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले। त्यावेळी मनीषा केसरकर यांची प्रकृती खूप गंभीर असल्याचं लक्षात आल्याने लगेच त्यांना सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असताना काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली, तर पती मोहन केसरकर हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर फरीद शेख हा फरार होण्याच्या तयारीत असल्याने पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडले। वास्तविक फरीद हा सराईत गुन्हेगार असल्याचे देखील समजते, त्यामुळे किरकोळ भांडणाला खुनाचे स्वरूप दिल्याचं दिसून येत आहे।